प्रतीक मूळचा आहे नाशिकचा. सुरुवातीला काही वर्ष वाढलाय जळगाव जिल्ह्यात रावेरमध्ये, पण नाशिककर आहे तो खरा. आणि तो आता वर्ल्ड कप खेळणार आहे ओमानसाठी. ओमानचा विकेट किपर बॅटर, ओमानचा महेंद्रसिंग धोनी असं तुम्ही त्याला कदाचित पुढच्या काही आठवड्यात ओळखू शकाल. मी घरी इकडे तिकडे खेळत होतो, बाजूला एका भांडण झालं काच फुटल्यामुळे. तर बाबांनी शेवटी सांगितलं की तुला घेऊन जातो मी, तू ग्राउंडवर खेळ, काय करायचं. तर त्याच्यानंतर तिथे एनरोल झाल्यानंतर ऍक्च्युली माझी क्रिकेटची जर्नी स्टार्ट झाली. तुम्ही भारत आणि पाकिस्तानचे मेजॉरिटी प्लेयर्स एकत्र येऊन एका राष्ट्रीय संघासाठी खेळता. त्याच्यात संघ म्हणून खेळणं खरंच चॅलेंजिंग वाटलं तुला का ते नॅचरली झालं? नाही, ऍक्च्युली चॅलेंजिंग असं नाही वाटलं, पण कधी असा विचार नव्हता केला की इंडिया पाकिस्तानचे प्लेयर एका टीम मध्ये खेळताय. तो खूप चांगलं कॉम्बिनेशन झालं त्या प्लेअर सोबत, कारण इंडिया पाकिस्तानमध्ये जे टॅलेंट आहे ते वर्ल्ड मध्ये दिसत आणि त्या कॉम्बिनेशननी एक टीम जी टुगेदरनेस जो आलाय ना, तर एक चांगली टीम बिल्ड झाली. ऍक्च्युली माझ्यासाठी वर्ल्ड कपच एक्साइटिंग आहे, पण त्यातल्या त्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या समोर खेळणं माझ्यासाठी खूप एक्साइटिंग, कारण त्यातल्या नामिबिया सोबत आम्ही खेळलोय आणि स्कॉटलंड पण असोसिएट नेशन आहे. सो इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोन मोठ्या टीम. आणि प्रतीक आठवड्या सोडून ओमान मधल्या कुठल्या खेळाडूकडे जास्त लक्ष द्यायचं पाहिजे? आकिब इलियास आहे, कश्यप प्रजापती आहे. नमस्कार मंडळी, स्पोर्ट्स कट्टाच्या कट्ट्यावरच्या गप्पांच्या या अजून एका नव्या भागात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, IPL संपत आली आहे, T20 वर्ल्ड कप ची जाणीव सगळ्यांना झाली आहे, काउंटडाऊन सुरू झालाय आणि सगळ्यांचं एक म्हणणं असतं, जेव्हा जेव्हा स्पोर्ट्स कट्टा वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर इंटरॅक्ट करतं तेव्हा सगळेजण विचारतात की मराठी मुलं कुठे आहेत पण भारताच्या संघात. 4 मुंबईकर आहेत पण त्यांची मातृभाषा मराठी नाहीये. ते आहे ते मराठी बोलतात चौघे जण. 4 मुंबईकर भारताच्या संघात आहेत, पण ज्यांची मातृभाषा मराठी आहे असे 2च खेळाडू T20 वर्ल्ड कप मध्ये दिसणार आहेत. त्यातला दोघांपैकी एकाशी मारलेल्या गप्पा तुम्ही ऑलरेडी स्पोर्ट्स कट्ट्यावर बघितलेल्या आहेत. तो आहे अमेरिकेसाठी खेळतोय आणि आज माझ्याबरोबर जो आलेला आहे तो दुसरा मराठी मुलगा. मलाच जास्त माहिती नाही त्याच्याबद्दल, तुम्हाला माझी खात्री आहे अजून तरी जास्त विशेष माहिती नाहीये. प्रतीक आठवले, स्वागत आहे तुझं स्पोर्ट्स कट्ट्यावर. थँक्यू अमोलदा, तुम्ही मला तुमच्या शोवर इन्व्हाइट केल्याबद्दल. तर प्रतीक मूळचा आहे नाशिकचा. सुरुवातीला काही वर्ष वाढलाय जळगाव जिल्ह्यात रावेरमध्ये, पण नाशिककर आहे तो खरा. आणि तो आता वर्ल्ड कप खेळणार आहे ओमानसाठी. ओमानचा विकेट किपर बॅटर, ओमानचा महेंद्रसिंग धोनी असं तुम्ही त्याला कदाचित पुढच्या काही आठवड्यात ओळखू शकाल. तर प्रतीक, सुरुवातीला फक्त सांग बाबा, तुला खरंच असं म्हणतात का तिकडे ओमानचा धोनी म्हणतात का ओमानचा रिषभ पंत म्हणतात? नाही, ऍक्च्युली माझं बॅटिंग स्टाईल आणि थोडंसं लुक वाईज मी KL राहुल आणि दिनेश कार्तिकच्या थोडंसं आजूबाजूला दिसतो, त्याच्यामुळे मला सगळे DK किंवा KL म्हणूनच बोलतात. ओके, DK पेक्षा KLच्या वयाने तू जास्त जवळ आहेस, पण बरोबर. बरोबर. येस, पण आता मला सांग की 2020 साली तू ओमान मध्ये गेलास. 3 वर्षांनी एलिजिबल झाल्या तू त्या जी महत्वाची स्पर्धा होती T20 वर्ल्ड कपची क्वालिफायर, तिकडे पदार्पण करून स्वतःची छाप सोडलीस. त्या स्पर्धेचा अनुभव आणि तेव्हाच तुझ्यावर असलेलं प्रेशर, कारण काय याच्याकरताच अट्टहास केला होता वगैरे असं काहीतरी तेव्हा असेल ना डोक्यात? मी इथे 2020 मध्ये ऍक्च्युली जॉब आणि क्रिकेटसाठी शिफ्ट झालो होतो, कारण इंडियामध्ये तेवढं एक्सपोजर मला मिळत नव्हतं जसं पाहिजे तसं. आणि मी 3 वर्ष इथे डोमेस्टिक मध्ये परफॉर्म करत होतो. त्यानंतर कन्सिडरेशन मध्ये होतोच मी नॅशनल टीमच्या. तर त्याच्यानंतर इलिजिबल झाल्या मी टीम मध्ये आलो आणि एक चांगली अपॉर्च्युनिटी होती डायरेक्ट की वर्ल्ड कप क्वालिफायर खेळायची, जी नेपाळला झाली, एशिया रिजनचं. तर आम्ही तिथे चॅम्पियन झालो. तो माझा ऍक्च्युली खरंच चांगला एक्सपिरियन्स होता, कारण पहिल्यांदा इंटरनॅशनल स्टेजला खेळणं आणि ते पण वर्ल्ड कप क्वालिफायर मध्ये. प्रेशर असं ऍज सच नव्हतं, पण एक नर्वसनेस असतो की इतके वर्ष झाले आपण ज्याच्यासाठी मेहनत करतोय. ठीक आहे, आपल्याला इंडियाकडनं नाही खेळायला चान्स मिळाला, पण एका कंट्रीला रिप्रेझेंट करणं ही खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. राईट. आणि हे जे क्वालिफायर असतात
तर त्याच्यात फायनलकडे नंतर, पण ती सेमीफायनल सर्वात जास्त महत्वाची होती, बरोबर? कारण ते सेमीफायनल जिंका, बहारेन विरुद्ध, आणि तिकीट मिळवा, हे सिंपल गोष्ट होती. बरोबर. त्या मॅचमध्ये जरी तुमच्या बॉलर्सनी कमाल केली होती, 109 110 काहीतरी टार्गेट होतं ना तुमचं, हो. तरी तुम्ही दोघांनी ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा केला. ते कसं काय जमलं म्हणजे? ऍक्च्युली ती विकेट थोडासा स्पिनिंग ट्रॅक होता आणि विकेट बॅटिंगसाठी थोडी डिफिकल्ट होती. तर मी आणि कश्यप आम्ही दोघं बोलताना हेच बोलत होतो, की या विकेटवर जो बॅट्समन सेट होईल ना, तो शेवटपर्यंत खेळेल. पण आम्ही दोघंही ती इनिंग चांगली कॅरी केली आणि आम्ही नो लॉस जिंकलो. राईट. आणि ओमानमध्ये क्रिकेट जे आहे ते इन सो मेनी वेज, जे आपण भारत पाकिस्तान मेनली, काही जण इतर साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज मधून आलेले, असं ॲटलिस्ट इंटरनॅशनल स्ट्रक्चर मध्ये जे संघ येतात त्यावरून तरी वाटतं. ओव्हरऑल ओमानचं क्रिकेट कसं आहे? ओमानचं क्रिकेट आता खूप चांगलं म्हणजे वाढतंय क्रिकेट. ज्या पद्धतीने टुर्नामेंट्स वगैरे होतात, प्लेयर परफॉर्म करतायत. बाकीच्या पण म्हणजे वर्ल्डमध्ये सगळ्या गोष्टी दिसतायत. आणि क्वालिफायर चॅम्पियन झाल्यानंतर त्याच्या आधी गल्फ कप चॅम्पियन झालं ओमान. त्याच्यानंतर एशिया रिजनचं क्वालिफायर चॅम्पियन झालं. तर अशा चांगल्या मोठ्या टुर्नामेंट जिंकल्यानंतर क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टिकोन पण ओमानचा बदलला. राईट. आणि फॅसिलिटीजच्या बाबतीत काय आहे? आता हे आम्हाला माहिती आहे की ते पंकज खिमजी आल्यापासून ते जे एक मेजर स्टेडियम तुमचं झालेलं आहे, जिकडे वर्ल्ड कप क्वालिफायर सुद्धा झाल्या. पण ते बरोबर. सोडून बाकी टर्फ पिचेस आहेत का अजूनही मॅट किंवा इंडोरच करावं लागतं? नाही, इथे टर्फ पिचेस आहे म्हणजे इथे ऑलमोस्ट सगळं इंटरनॅशनल क्रिकेट जे पण होतं, ज्या दुबईमध्ये फॅसिलिटीज आहे तशाच सगळ्या ओमानमध्ये फॅसिलिटीज आहे. पण फक्त स्टेडियम असं नाहीये. फॅसिलिटीज सगळ्या सेम आहे. कारण इथे लेजंड लीग झाली, तर त्या लोकांनी पण इथल्या विकेटची तारीफ केली. तर फॅसिलिटीजच्या दृष्टीने ओमान बेस्ट आहे. ओके. आणि मग आता तू नोकरी सांभाळून क्रिकेट करतोस. आय एम शुअर तुमचे संघातले तुझे बाकीचे सगळे सहकारी, जवळजवळ सगळे सहकारी हेच करत असतील. मग हो. रुटीन कसं असतं तुझं? क्रिकेटसाठी वेळ किती देता येतो? आमचे सेशन्स असतात सकाळी आणि दुपारी. तर त्याच्यामध्ये आम्हाला कधी-कधी ऑफिसला जावं लागतं. आता प्रत्येकाचं डिपार्टमेंट वेगळं आहे, तर त्या रिक्वायरमेंटनुसार तरी प्लेयर ऍडजस्ट करून जातात. तसा ऑफिसचा स्टाफ पण सगळा सपोर्टिव्ह असतो. कारण क्रिकेट खेळताय म्हटल्यानंतर त्यांनाही माहिती आहे कधी हे येतील, कधी नाही येणार. कारण नॅशनल टीमची प्रॅक्टिस असते, सो त्याच्यामुळे थोडंसं कन्सिडर करतात ते त्या गोष्टी. ओके. आणि तू कुठे नोकरी करतोस? मी नॅशनल मेटल कॅनमध्ये नोकरी करतो. ओके. आणि अदरवाईज वीकेंड टू वीकेंड खेळणं असं नाही, रोज खेळता येतं. तू म्हणलास तसं. हो, ऍक्च्युली आम्ही नॅशनल टीम मध्ये आहे त्याची प्रॅक्टिस रोज असते. आणि बाकी जे डोमेस्टिक आहेत त्यांचे मॅचेस वीकेंड्सला असतात. राईट. आणि आता नोव्हेंबर महिन्यात तुमच्या वर्ल्ड कपच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झालं. जवळजवळ 6 महिने मिळाले. या 6 महिन्यात तयारी संघानी आणि तू विशेषतः कशी केली आहे तुम्ही वर्ल्ड कपसाठी? आमचं प्रिपरेशनसाठी टूर्स होते. नामिबियाचा टूर होता. म्हणजे नामिबियाची टीम इथे आलेली. त्याच्यानंतर पीएनजीची टीम आलेली. आताच एसीसीचं प्रीमियर कप होतं ओमानमध्येच. सो आम्ही म्हणजे मोस्टली T20च्या खूप मॅचेस खेळलोय, ज्याच्यानी मॅच प्रिपरेशन होईल आणि त्यासाठी. तर सगळ्यांचं प्रिपरेशन चांगलं आहे. प्लस कोणाला पर्सनल त्यांचं शॉट्स वरती काही काम करायचं असेल तर सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल आहे. सो सगळेजण रेडी आहे वर्ल्ड कपसाठी. ओके. आणि ओमानच्या बाबतीत एक मला विशेषतः गंमत वाटते. ते सध्या म्हणजे एकंदरीतच क्रिकेटच्या इतिहासात, भारताच्या इतिहासात ते जे भारत-पाकिस्तान एकमेकांवरचं विशेष प्रेम आणि फॅन्सचं विशेष प्रेम जे उचंबळून येतं, की काही करा पण पाकिस्तानची हारू नका. तुम्ही भारत आणि पाकिस्तानचे मेजॉरिटी प्लेयर्स एकत्र येऊन एका राष्ट्रीय संघासाठी खेळता. अ, त्याच्यात संघ म्हणून खेळणं खरंच चॅलेंजिंग वाटलं तुला, का ते नॅचरली झालं? नाही, ऍक्च्युली चॅलेंजिंग असं नाही वाटलं, पण कधी असा विचार नव्हता केला की इंडिया पाकिस्तानचे प्लेयर एका टीम मध्ये खेळताय. सो तो खूप चांगलं कॉम्बिनेशन झालं त्या प्लेअर सोबत. कारण इंडिया पाकिस्तान मध्ये जे टॅलेंट आहे ते वर्ल्ड मध्ये कुठेच नाही. आणि त्या कॉम्बिनेशननी एक टीम जी म्हणजे टुगेदरनेस जो आलाय ना, तर एक चांगली टीम बिल्ड झाली. आणि सगळ्यांमध्ये अंडरस्टँडिंग पण आहे. मग जेव्हा ओडीआय वर्ल्ड कप मध्ये इंडिया पाकिस्तान मॅच झाली,
तेव्हा तुम्ही लोक एकमेकांना टॉन्ट करत होता? हो, ऑफकोर्स. ओके. आणि एकंदरीत मला एक सांग, ही जी असोसिएट क्रिकेट आणि फुल मेंबर क्रिकेट मधली जी गॅप आहे, ती खरंच हळू-हळू कमी होत जाऊ शकेल का? किंवा कशी करायची म्हणजे? कारण काय एक अपॉर्च्युनिटीज आणि दुसरा सपोर्ट सगळ्याच बाबतीत, तो खरंच मिळायला लागलाय का? दिसतंय का तुला? तुझ्या कारकिर्दीत ते होईल? हो, म्हणजे होऊ शकतं. कारण फुल मेंबरशिप म्हणजे तुम्ही जर टेस्ट प्लेइंग नेशन आहात, तर तुम्ही फुल मेंबर आहात. तर आता आम्ही त्याच अ, वळणावर आहोत, की जसं फुल मेंबरशिप मिळेल, त्या पद्धतीने सगळं प्रिपरेशन्स वगैरे पण सुरू आहे ओमान क्रिकेटचं. डोमेस्टिकचा सीझन पण त्यांनी वाढवलाय, मॅचेस वाढवल्या. सो जेणेकरून नॅशनल टीममध्ये त्या गोष्टी इफेक्ट होतील आणि प्लेयर चांगला परफॉर्मन्स करतील, इंटरनॅशनल मॅचेस जिंकू, जे टेस्ट प्लेइंग नेशन सोबत. तर त्याच्यानंतर आम्ही टेस्ट प्लेइंग नेशन सुद्धा होऊ शकतो लवकरच. राइट. आणि T20 वर्ल्ड कपमध्ये अ, तुझं असं म्हणणं आहे की तुम्ही लोकं फक्त हजेरी लावायला चाललेला नाही आहात. तुम्ही नक्की सुपर 8 साठी तयारी करताय? येस, आम्ही तर सुपर 8 साठीच प्रिपेअर करतोय. कारण आमच्या समोर गोल तेच आहे. कारण आम्ही जर एवढं मेहनत करून तिथपर्यंत पोहोचतोय, तर फक्त तिथे जाऊन अटेंडन्स लावून येणं, हे आमच्या डोक्यात नाहीये. आम्ही सगळे प्लेयर याच पद्धतीने मेहनत करतोय, की आपली छाप सोडायची आहे तिथे आणि ओमान क्रिकेटचं नाव ज्याच्याने मोठं होईल ते करायचं. राइट. आणि हे आय एम शुअर तुम्हा लोकांना कल्पना आहे की बोलणं सोपं करणं अवघडवाला प्रकार आहे हा. पण त्या दृष्टीने तुम्ही टुर्नामेंट स्पेसिफिक कॅम्प जो आत्ता आत्ता आपण गप्पा मारतोय तेव्हा तू तयारी करतोयस एकीकडे बॅग भरतोयस वेस्ट इंडिजला जायची. तर ती तयारी काय पद्धतीने आहे? वेगळं काही केलंय का तुम्ही गेल्या काही आठवड्यांमध्ये? आम्ही काय प्रॅक्टिस मॅचेसच खेळतोय, शॉट्स वरती प्रॅक्टिस करतोय. मेंटली सगळे लोकं काम करतायत एकमेकांवरती. आमचं फिजिओ वगैरे आहेत, ते सगळ्या गोष्टींना लूक आफ्टर करतायत. सो त्या सगळ्या गोष्टी प्रिपरेशन्समध्ये येतात. पर्सनली तुझ्यासाठी अ, अ, कुठली मॅच जास्त एक्साइटिंग आहे? ऑस्ट्रेलिया विरुद्धची का इंग्लंड विरुद्धची? ॲक्चुअली माझ्यासाठी वर्ल्ड कपच एक्साइटिंग आहे. पण त्यातल्या त्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या समोर खेळणं माझ्यासाठी खूप एक्साइटिंग. हं. कारण त्यातल्या नामिबिया सोबत आम्ही खेळलोय आणि राइट. स्कॉटलंड पण असोसिएट नेशन आहे. सो इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया 2 मोठ्या टीम आहेत. ओके. कुठला बॉलर टार्गेट करणार प्रतीक आठवले? मिचेल स्टार्क आणि आर्चर. ओके. फास्ट बॉलर्स खेळायची काही प्रॉब्लेम नाही ना तुम्हा लोकांना? कारण तिकडे खोऱ्यानी भरलेत ना तुमच्या इकडे? हो. आणि प्रतीक आठवले सोडून ओमानमधल्या कुठल्या खेळाडूकडे जास्त लक्ष द्यायचं फॅन्सनी? आकिब इलियास आहे, कश्यप प्रजापती आहे. राइट. ठीक आहे. आता मला एक सांग, की हे आत्ता आपण तुम्ही वेस्ट इंडिजमध्ये गेल्यानंतर काय करू शकाल याच्याबद्दल बोलतोय. पण आपण फ्लॅशबॅकमध्ये जाऊया आता. कहाणी सुरू होतीये रावेरचे. ते क्रिकेट सुरू कसं झालं? ऍक्च्युली मी आई-वडिलांकडूनच ऐकलंय, की मी लहानपणापासूनच हट्ट करायचो, कारण बाबांची फॅक्टरी होती. सो ते रात्री उशिरा यायचे, तर मी थांबून ठेवायचो म्हणजे तोपर्यंत जागा राहायचो, की मला ते आल्यानंतर क्रिकेट खेळेल आणि मग मी झोपेल. कारण माझे बाबा ऍक्च्युली युनिव्हर्सिटी वगैरे ते पण सगळं क्रिकेट खेळलंय. ऍक्च्युली त्यांचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे आता त्यांच्यासाठी. कारण त्यांनी विव रिचर्ड्सला, सर विवियन रिचर्ड्सला देव मानलंय. तर त्यांना इतका आनंद झालाय, की मी वर्ल्ड कप वेस्ट इंडिजमध्ये जाऊन खेळतोय. तर त्यांचा आनंद राहतच नाही. येतायत का मग आई-बाबा? आई-बाबा नाही येते, पण ते बघतील ना. अच्छा. मग अजून कोणी येतंय? नाही. ओके. हां. आपण कंटिन्यू करूया. अ, बाबांचं स्वप्न होतं. तू लहानपणापासून क्रिकेटचा नाद होता. खेळायला कशी सुरुवात झाली? ऍक्च्युली माझं क्लब क्रिकेट 2013 मध्ये नाशिक, म्हणजे आम्ही जेव्हा 2009 ला नाशिकला शिफ्ट झालो, त्यानंतर 2013 मध्ये कोचिंग कॅम्प होता नाशिक क्रिकेट अकॅडमीचा, समर कॅम्प. सो मी तिथे एनरोल झालो. तर मी घरी इकडे तिकडे खेळत होतो. बाजूला एका भांडण झालं काच फुटल्यामुळे. तर बाबांनी शेवटी सांगितलं, की तुला घेऊन जातो मी, तू ग्राउंडवर खेळ काय करायचं. तर त्याच्यानंतर तिथे एनरोल झाल्यानंतर ऍक्च्युली माझी क्रिकेटची जर्नी स्टार्ट झाली 2013 पासून. ओके. आणि पहिल्यापासून विकेट कीपिंग आपोआप करायला लागलास का करायला लावलं? नाही, मला
विकेट किपिंगचं अट्रॅक्शन होतं फार आणि मला विकेट किपिंग मध्ये खूप इंटरेस्ट होता. तेव्हापासून मी पहिल्यापासूनच विकेट किपिंग करतो. ओके. आणि तू 2013 साली नीट खेळायला लागलास. तोपर्यंत महाराष्ट्राची इन्व्हिटेशन लीग व्यवस्थित सुरू झाली होती इंटर डिस्ट्रिक्ट. कारण म्हणजे त्याच्या आधीची पिढी, तुझ्या आधीची पिढी त्यांना संधीच नाही मिळायची. तेव्हा फक्त क्लब स्ट्रक्चर होतं महाराष्ट्र क्रिकेटमध्ये. तोपर्यंत ती घडी बरोबर. नीट झाली होती. मग इन्व्हिटेशन लीग मध्ये खेळायची संधी मिळाली. पुढे कसा प्रवास सुरू झाला? ऍक्च्युली 2013 पासून माझं क्रिकेट सुरू झाल्यावर मी अंडर 19 डिस्ट्रिक्ट खेळलो. त्याच्यानंतर इन्व्हिटेशन ज्या महाराष्ट्राच्या लीग्स होतात त्या खेळलो आणि त्याच्यानंतर सिनियर ग्रुपमध्ये सुद्धा मी नाशिक डिस्ट्रिक्टला रिप्रेझेंट केलं. त्याच्यानंतर हळूहळू प्रवास सुरू होता, इंटरेस्ट वाढत गेला. त्याच्यामुळे मग क्रिकेट सुरूच राहिलं. ओके. पण म्हणजे इन सो मेनी वेज तू जर महाराष्ट्रात इन्व्हिटेशन लीग खेळलायस, अ, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन त्यांच्या विरुद्ध खेळणं आणि आता तू असोसिएट नेशन्स मध्ये जे करतोयस, की त्याच्यात विशेष फरक नाहीये, म्हणजे तुला लहानपणापासून सवय आहे त्याची, बरोबर, राईट? बरोबर. मग त्याचा कुठेतरी फायदा होतो, की म्हणजे ऑब्व्हियसली तुला लहानपणापासून मोस्ट आयडियल कंडिशन्स किंवा बाकीच्या गोष्टींची विशेष कौतुक नाहीये काही. जे आहे त्याच्यात सुखी राहायचं. बरोबर. ओके. मग असा एखादा इन्व्हिटेशनचा इंटरेस्टिंग किस्सा आहे का तुझ्या महाराष्ट्रातल्या कॉम्पिटिटिव्ह क्रिकेटच्या दिवसांमधला, की जो कायम कुठेतरी कोरला गेला किंवा कायम स्मरणात राहतो? ऍक्च्युली माझाच एक इंटरेस्टिंग किस्सा आहे. म्हणजे लोक काही म्हणतील पण मी, माझा हात फ्रॅक्चर होता. तर मी म्हणजे नेट्स मध्ये लेफ्टी बॅटिंग करायला सुरुवात केली. कारण माझ्या हाताने होल्ड होत नव्हता. मी रायटी बॅट्समन आहे तर लेफ्ट हँड माझा टॉप हँड येतो. पण मी इन्व्हिटेशनला अंडर 19 ला सुद्धा लेफ्टी बॅटिंग केली. आणि जमलं? हो, जमलं. मी 77 रन केलेले त्याच्यावर. कोणाविरुद्ध? ऍक्च्युली पुण्याचीच टीम होती. मला आर्यन्स सोबत आय थिंक. ओके, ओके. आणि मग पुण्यात येऊन कितपत खेळलायस तू? पुण्यामध्ये मी असं फारसं क्रिकेट नाही खेळलो, पण मी नाशिक डिस्ट्रिक्ट कडनं ज्या खेळत होतो किंवा इन्व्हिटेशन लीग ज्या खेळत होतो 19 क्लब्स कडनं, तेव्हाच मी फक्त पुण्यामध्ये खेळलो. आणि ओके, युनिव्हर्सिटीच्या ओके. मॅचेस मी पुणे युनिव्हर्सिटीकडनंच खेळलो. ओके, पुणे युनिव्हर्सिटीज रिप्रेझेंट केलंस. हो. ओके. आणि ते तू कुठे ऑल इंडिया पर्यंत खेळलात तुम्ही लोक? नाही, ऑल इंडिया पर्यंत नाही खेळलो आम्ही. क्वालिफाय नव्हतो झालो ऑल इंडिया. ओके. तर ते एकंदरीत सध्या म्हणजे आता तू कधी खेळलास युनिव्हर्सिटी? साधारण 2016-17? बरोबर, 2016, 17, 18. तर तोपर्यंत म्हणजे जी एकेकाळची आपण लहानपणापासून किस्से ऐकतो, की आमच्या काळात युनिव्हर्सिटी क्रिकेट काय होतं. तर ती युनिव्हर्सिटी क्रिकेटची कॉम्पिटिटिव्ह स्ट्रीक अजूनही तशीच आहे असं तुला वाटतं का रे? तेवढं महत्व दिलं जातं का युनिव्हर्सिटी क्रिकेट? युनिव्हर्सिटीला महत्व दिलं जातं कारण मोस्टली ज्या जॉब्स वगैरे निघतात गव्हर्नमेंटचे वगैरे, सो त्याच्यामुळे जर तुम्ही युनिव्हर्सिटी रिप्रेझेंट केलंय तर तुम्हाला एक बेनिफिट मिळू शकतो त्या गोष्टीचा. राईट, राईट. आणि मग तुझी नोकरी इकडे जी FCI वाली झाली, ती क्रिकेट रिक्रुटमेंटच होती? एफसीआय मध्ये मी स्टायपंड प्लेअर म्हणत होतो ऍज अ क्रिकेटर. ओके, ओके. आणि बाकी मग काय? बाकी तू घरी घरचा व्यवसाय बघायचास? हो. ओके. मग म्हणजे तुझ्यासारखा खेळाडू, की जो म्हणजे नाद क्रिकेटचा खूप आहे, पॅशन आहे, टॅलेंट आहे, पण संधी मिळत नाहीये. या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन झालं का रे तू ओमानला रिलोकेट करण्यात? हो, एक्झॅक्टली. आणि त्यावेळेला कोरोनामुळे लॉकडाऊन वगैरे पण होतं. सो ते एक असतं ना, की तुमचं एज पण झालंय, 22-23 वर्षाचे तुम्ही आहात आणि आई-वडिलांना एक फायनान्शियल सपोर्ट असतो. प्रत्येक मिडल क्लास लोकांचं असतं एक, की आई-वडिलांना हातभार लागेल असं काहीतरी. तर त्या दृष्टीने मी शिफ्ट झालो, की माझं क्रिकेट पण मला खेळता येईल आणि त्यांना जॉबमुळे हातभार पण होईल. पण मग युज्युअली महाराष्ट्रातल्या डिस्ट्रिक्ट मधला, विशेषतः नाशिक मधली मेजॉरिटी मुलं पुण्यात जायच्या ऐवजी आधी मुंबईत येऊन चान्स घेतात. हम्म. तर ते मुंबई नाही, पुणे नाही, डायरेक्ट ओमानला जायचं, हे कसं काय ठरलं? ऍक्च्युली मी मुंबईमध्ये 1 वर्ष कांगालीत खेळलोय. त्याच्यानंतर कोणासाठी? मी काय? FCI साठी? नाही, नाही, कुठल्या एफसीआय साठी नाही. क्लबसाठी? सी डिव्हिजनचा एक क्लब होता त्यांच्यासाठी खेळलो.
कारण ओके. माझं मुंबईमध्ये तेव्हा असं काही ओळख वगैरे काही नव्हती. सो मी फक्त म्हटलं की मला एक कांगा लीगचा एक्सपिरियन्स करायचा म्हणून मी खेळलो. आणि त्याच्यानंतर FCI ला असताना मी 2019-20 ला FCI ला होतो. त्याच्यानंतर लॉकडाऊन झालं. सो त्याच्यानंतर मग मी निर्णय घेतला की आता पुढे किती वेळ हे चालेल माहिती नाही. सो माझ्याकडे इथली अपॉर्च्युनिटी होती ऑलरेडी 2018 पासूनच. तर मी यांना सांगितलं की मी आहे इंटरेस्टेड यायला म्हणून. कसं काय ती म्हणजे कुणाच्या ओळखी थ्रू कसं ते ओपन झाला तो अव्हेन्यू वुमनचा? ऍक्च्युली माझा एक मित्र आहे. तो इथे खेळत होता आधी. तर त्यांनी माझं रिकमेंड केलेलं आणि त्याच्यानंतर तो तर निघून गेला, पण मी आहे. ओके. ओके. आणि आत्ता तू तुझ्या म्हणजे आत्ता इन सो मेनी वेज क्रिकेटच्या दृष्टीने, वयाच्या दृष्टीने, एक्सपिरियन्सच्या दृष्टीने आत्ता तू पीक व्हायला लागलायस. आणि तुझी प्रायोरिटी म्हणजे बाकी असोसिएट नेशन्स मधल्या तुझी पिढी ती पहिली पिढी आहे जी भारतातनं बाकी जे ते अमेरिकेत एक अख्खं सगळं वराड गेलंय ना, की जे मेनली बरोबर. क्रिकेटसाठी तुम्ही लोक गेलेले आहात दुसऱ्या देशात. हम्म. मग त्या याच्यात तिथली इन्सिक्युरिटी किती जास्त आहे किंवा इथे बरं आहे का तिकडे बरं आहे, काय वाटतंय तुला? ऍक्च्युली सुरुवातीचा जो कुलिंग पिरियड आहे ना 3 वर्षाचा, त्याच्यामध्ये तुम्ही जॉब पण करताय, तुम्ही क्रिकेट पण खेळताय. ते शेड्यूल थोडं हेक्टिक आहे. इंडियामध्ये आहे ना, तुम्ही म्हणजे पर्टिक्युलर क्रिकेट खेळू शकतात दिवसभर, की तुम्ही सकाळपासून तुमचा दिवस प्लॅन केलाय की मी हे करेल, प्रॅक्टिस करेल, जिम करेल, त्याच्यानंतर परत प्रॅक्टिस करेल. तर इथे असं आहे की तुम्हाला कॉर्पोरेट क्रिकेट आहे मोस्टली. कारण सगळ्या टीम्स ज्या आहेत त्या कंपनीच्या टीम आहेत. सो सगळे प्लेयर जॉब करतात प्लस त्यांचं क्रिकेट खेळतात. सो त्यावेळेला तुम्हाला थोडंसं असं हेजिटेट होतं की यार माझं डिसिजन बरोबर आहे की नाही. पण जसं जसं तुम्ही खेळत जाल, हे करत जाल, त्याच्यानंतर तुम्हाला फॅसिलिटी मिळते सगळ्या गोष्टींची ओमान क्रिकेटकडनं. सो त्यानंतर मग थोडंसं स्टेबल होतं क्रिकेट. ओके. आत्तापर्यंत तुझ्या क्रिकेट प्रवासातला किंवा आयुष्यातला सर्वात आपण सो कॉल्ड शुद्ध मराठीत म्हणलं तर माइलस्टोन मोमेंट, ज्याला काही जण कलाटणी देणारा क्षण वगैरे आपण म्हणलं तर, तो कुठला असं वाटतं? ऍक्च्युली मी जेव्हा नेपाळला सेमीफायनल मध्ये रन्स केले ना, तर त्यावेळेला असं थोडंसं वाटलं सगळ्यांना की नाही हा करू शकतो पुढे. आणि ओके. विकेट किपिंग वरनं तर माझं डाऊट नव्हता. विकेट किपिंग मी करतच होतो. राईट. आतापर्यंत तू लेजंड्स लीग मध्ये म्हणजे तिकडे जेव्हा झाली तेव्हा कुठल्या एखाद्या सिनियर खेळाडूशी किंवा मातब्बर खेळाडूशी एक्सपिरियन्स शेअर करता आला कोणाबरोबर? ऍक्च्युली मी तेव्हा ओमान मध्ये नव्हतो, त्याच्यामुळे मी ती लीग अटेंड नाही करू शकलो. ओके. ओके. आदर्श आयडल कोण आहे तुझा? KL राहुल आणि विराट कोहली. ओके. कोणाला आधी भेटणार आहेस तू आता? सुपर हिट्स मध्ये भेटावं लागेल. हो. पण तशी माझी इच्छा आहे की म्हणजे जे बाबांचं स्वप्न आहे, मला एकदा जाऊन सर विवियन रिचर्ड्सला भेटायचंय. त्यांच्या इथेच राईट. जातोय, तर माझी अशी इच्छा आहे. ओके. होपफुली ते लवकरच घडून येईल. आणि येस. बिसाइड्स तुझ्या करिअरच्या आत्ता तू पीकला आहेस, तर तू ज्या संघासाठी खेळतोयस, ज्या स्टेजला खेळतोयस, आमच्यापेक्षा तुला कित्येक पटींनी जास्त कल्पना आहे. तर तू तुझे टार्गेट्स काय सेट केलेले आहेस आत्ता या वर्ल्ड कप नंतर पुढचं सो कॉल्ड लॉंग टर्म म्हणलं तर? ऍक्च्युली हे वर्ल्ड कप म्हणजे असोसिएट जे पण कंट्रीज क्वालिफाय झाल्या त्यांच्यासाठी खूप अपॉर्च्युनिटी आहे हे वर्ल्ड कप म्हणजे. कारण ज्या बाकी पूर्ण वर्ल्ड मध्ये ज्या लीग्स होतात, जशी IPL आहे, त्याच्यानंतर बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, सगळीकडे ज्या लीग्स होतात, तर त्यांच्यासाठी एक एक्सपोजर आहे की तुम्ही जर इथे परफॉर्म केलं तर तुम्हाला तिथे पिक होऊ शकतात तुम्ही. कारण असोसिएट कंट्रीज कडे एवढं लक्ष जात नाही लवकर. सो ही राईट. एक आणि चांगली अपॉर्च्युनिटी आहे. सो त्या दृष्टीने तुझ्यासाठी बऱ्याच गोष्टी एकत्र जुळून आल्यात असं वाटतंय. कारण एनिवे ते ऑलिम्पिक मुवमेंट, ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाल्यामुळे किंवा तो समावेश करण्यासाठी म्हणून अखेर वर्ल्ड कपमध्ये असोसिएट नेशन्स जास्त इन्क्लूड करता आली. ते रिजनल क्वालिफायर्स झाले. पुढची बरोबर. स्टेप काय आहे की वर्ल्ड कप टू वर्ल्ड कप क्वालिफिकेशन टुर्नामेंट सोडून बाकीचं क्रिकेट जास्त मिळावं ही सगळ्या असोसिएट नेशन्सची एक मेन डिमांड असते, राईट? बरोबर. पण अदरवाईज तुम्ही लोक
तुला असं वाटतं की असोसिएट नेशन्स मध्ये तुमच्या हे काय असतं, कॉर्पोरेट रिक्रुटमेंट आहे, त्यामुळे नॅशनल बोर्डची रिटेनरशिप वगैरे असला काही प्रकार आहे तुम्हाला? नाही, ओके. असं काही नाही. कारण आमचे सगळे जे पण आहे आम्ही कंपनीच्या व्हिसाज वरती आहे. सो ओमान क्रिकेटने व्हिसा नाही दिले. राईट. ओके. म्हणजे ती ती पुढची स्टेप आहे कदाचित, की एक अजून एखादा वर्ल्ड कप होऊ सलग शकतं. 2026 पर्यंत होपफुली ते कदाचित होऊ शकेल. हो. राईट. आणि आपण 2026च्या वर्ल्ड कप बद्दल आपण तुझ्याशी या T20 वर्ल्ड कप नंतर गप्पा मारू, की तेव्हाचं काय महत्वाचं आहे. पण यावेळेस नक्की. तू वेस्ट इंडिजला जाताना स्वतःसाठी काय टार्गेट सेट केलंयस? आमचं हेच टार्गेट आहे, की म्हणजे माझं स्वतःचं तर हेच टार्गेट आहे, की जेव्हा तुम्हाला परफॉर्म करायची संधी मिळेल, तेव्हा तुम्ही शो करा तुमचं टॅलेंट आणि अ, असा परफॉर्म करा, की जेणेकरून तुम्ही तुमच्या टीमला हेल्प करताय टीम जिंकण्यासाठी. सो ते कॉन्ट्रिब्युशन माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. राईट. आणि मला एक सांग, की तुझं युज्युअल कम्यूट किती असतो तुला? म्हणजे तू जे म्हणलास, की ती जी इन्सिक्युरिटी मॅनेज करायची असते, ते त्याच्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये सांगशील का आम्हाला? कसली इन्सिक्युरिटी? म्हणजे शेड्यूल जे जास्त चॅलेंजिंग असतं, जास्त हार्डवर्क असतं, गेल्या-गेल्या एकीकडे नोकरी सांभाळत, तर ते तुझा दिनक्रम, दिनचर्या कशी असायची तेव्हा सुरुवातीच्या काळात, ते थोडंसं सांगतोस का? आमचं ऍक्च्युली ऑफिस अवर्स सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असायचं. सो आम्ही ऑफिस सकाळी करून मग लंच ब्रेक नंतर प्रॅक्टिसला यायचो. आणि त्याच्यानंतर मग परत घरी म्हणजे जिथे आमचं अकोमोडेशन आहे, अकोमोडेशन पर्यंत पोहोचायला परत 1 तास लागतो. सो तो सगळ्या गोष्टींचं दिवसभराचं जे एक्झर्शन असतं ना, तर त्यांनी आता तुम्ही घर वगैरे सगळं सोडून आले, तर ते थोडंसं तुम्हाला असं फील होतं, की यार कोणीच नाहीये किंवा काय. तर ते इनिशियल डेजला थोडं होतं सगळ्यांना. राईट. आणि ओमानमधलं क्रिकेट मेजॉरिटी सगळं मस्कतमध्येच आहे? हो, मस्कतमध्ये. ओके, ओके. अ, आपण आता थांबायच्या आधी एक छोटीशी रॅपिड फायर करूया? चालेल. ओके. नाशिक का मस्कत? मस्कत. मी क्रिकेटर झालो नसतो तर? मी कुठेतरी जॉब करत असतो. ओके. क्रिकेट आयडल तू सांगितलंयस, परत एकदा. के-एल राहुल. के-एल राहुलला भेटल्यावर पहिली गोष्ट मी त्याला काय विचारेन? त्यांच्याकडनं बॅटिंगच्या टिप्स घे. ओके. जर्सी नंबर? 27. का? 27 नोव्हेंबरला बाबांचा वाढदिवस असतो. त्यांचं पण क्रिकेट खेळायचं स्वप्न होतं. ओके. आणि 2024 T20 वर्ल्ड कप मध्ये प्रतीक आठवलेला जर ऑप्शन असेल, विव रिचर्ड सोडून अजून एका क्रिकेटरला भेटायचा, ज्यांच्याशी नक्की त्याला आत्ता खात्री आहे, तर तो कोणाचं डोकं खाजवेल? विराट कोहली. ओके. तू सांगितलंस बाकीच्या गोष्टी आपल्याला. प्रतीक, तुझा जास्त वेळ आम्ही आत्ता घेणार नाही. तुला तयारी करायची, विमानात बसायची. तुला T20 वर्ल्ड कप साठी शुभेच्छा समस्त स्पोर्ट्स कट्टा परिवाराकडून. थँक्यू सो मच. येस. आणि मित्र, तुम्ही प्रतीकचा प्रवास ट्रॅक करत राहा. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण आत्ता गप्पा मारताना उल्लेख केल्याप्रमाणे होपफुली T20 वर्ल्ड कप नंतर लवकरात लवकर प्रतीक आपल्याशी परत गप्पा मारायला येईल, त्याचे वर्ल्ड कपचे अनुभव घेऊन, आणि त्याचा सर विव रिचर्ड्स बरोबर भेटल्याचा तो अनुभव होपफुली आपल्याला ऐकायला मिळेल. तर तुर्तास तुम्ही आम्हाला फीडबॅक कळवा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्ही आत्ताच थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.